topic for today's you can say lecture or discussion. Lecture म्हणण्यापेक्षा आपण discussion म्हणू is how to overcome the hurdles of study and how to study effectively. आता हा टॉपिक का घेतलाय तर याच्या मागचं एक रिझन तुम्हाला आत्ताच कळेल. लगेच नेक्स्ट स्लाइड मध्येच कळेल. बघा बरं, तुम्ही 12th मध्ये आल्यानंतर काय होतं, सगळेजण काय म्हणतात, येस सिनियर्स असतात ते म्हणत अभ्यास करा, टीचर्स म्हणतात अभ्यास करा, पेरेंट्स म्हणतात अभ्यास करा, कधी कधी लहान भाऊ बहीण पण म्हणतात अरे तुझी 12वी आहे यार अभ्यास कर. बरोबर आहे ना? सगळी जण जी आपल्या एजची नाही आहेत ते सगळे आपल्याला म्हणतात अभ्यास करा. पण हा प्रश्न किती जणांच्या मनामध्ये येतो, हाऊ टू स्टडी. येस, हाऊ मेनी ऑफ यू हॅव दिस डाऊट. येस, वी वॉन्ट टू स्टडी, बट एक्झॅक्टली अभ्यास करायचा कसा आहे, हाऊ शॅल वी स्टडी. अभ्यास करायचं म्हणजे करायचं काय असतं, नुसतं पुस्तक घेऊन वाचायचं असतं का, आणि असं जर केलं तर पेपरला गेल्यानंतर आपल्याला काही एक आठवत नाही. होतं का नाही असं? येस, हाऊ मेनी ऑफ यू हॅव दिस डाऊट. असं बुक कडे बघितलं की असं होतं का, न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घेतलं की असंच होतं का, टाइमही चाललाय, टाइमही उरला नाहीये, एवढे बुक्स वाचायचे आहेत आणि त्याच्यानंतर एवढं सगळं करायचं आहे, बट माहित नाही कसं करायचं. सो देर आर सम सिम्पल टेक्निक्स दॅट यू कॅन यूज, यू कॅन इनकल्केट इन युअर डे टू डे स्टडी पॅटर्न. त्या टेक्निक्स जर वापरल्या तर तुमचे इफिशियन्सी वाढते, तुम्ही इझिली त्या गोष्टी लक्षात राहू शकतात, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात, आणि ऍट दी एंड तुम्हाला जो एम आहे की आम्हाला एक्झाम मध्ये मार्क्स आणायचे आहेत, तो एम तुम्हाला तिथे क्लिअर करता येतो. ओके, आज स्टडी करायच्या काही जी मेथड आहे ती कशी असते बघा. सगळ्यात पहिलं असतं कुठली पण गोष्ट घ्या, ती समजून घेणं, अंडरस्टँड इट. ओके, देन अप्लाय इट, practice for it, and then revise it. So if you are getting a concept which you are seeing for the first time, तुम्ही पहिल्यांदा बघितली ती आज कन्सेप्ट, ती समजून घ्या, तिला क्वेश्चन्स मध्ये कसं अप्लाय करतात हे समजा, अप्लाय करून बघा, क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा आणि रिवाइज करा. आता या चारही ज्या गोष्टी आहेत ना, ऑल दी 4 थिंग्स दॅट आय हॅव टोल्ड ओव्हर हिअर, या आपण कशा करतो, each thing step by step आपण बघणार आहोत. And as we go for physics, chemistry, mathematics, all the 3 subjects have different ways of questions that are being asked in exam. आता त्या प्रत्येक क्वेश्चनचा किंवा प्रत्येक इन्फॉर्मेशन जी आहे ती वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे. ती या 4 गोष्टींमध्ये कशी फिट करायची आणि ती कशी लक्षात ठेवायची आणि अप्लाय करायची आणि अल्टिमेटली तिला स्कोर मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आपण बघणार आहोत. ओके, सो शॅल वी गो अहेड? येस एव्हरीवन? येस सर. ओके, सो नेक्स्ट इज 3 बेसिक सब्जेक्ट्स तुम्ही आता तरी भरपूर जण सगळे स्टडी करतायत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. येस, फिजिक्स आणि केमिस्ट्री तर सगळेच करतायत. सो त्याच्यामध्ये काय टाइपचे क्वेश्चन येतात बघा. यू हॅव थिअरी, जी फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये येते. देन यू हॅव डेरिवेशन्स, जे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही मध्ये येतं. त्याच्यानंतर न्यूमरिकल असतात जे तिघांमध्ये आहेत, आणि रिॲक्शन्स आहेत ज्या केमिस्ट्री मध्ये येतात. नाउ each thing of these 4 has to be studied and remembered in some different way. थोडासा वे बदलतो. जे थिअरीला आहे तेच कदाचित रिॲक्शनला नाही होणार, जे डेरिवेशनला आहे ते थिअरीला नाही होणार. काही काही वेज बदलतात की ह्या स्टडी कशा करायच्या आणि लक्षात कशा ठेवायच्या. ओके, आता हे 4च वेज का सिलेक्ट केले मी, कारण की जेव्हा तुम्ही म्हणतात की सर आम्हाला टार्गेट एक्झाम आहे 12th, किंवा आमची एक्झाम टार्गेट आहे सीईटी किंवा जेई, एनी एक्झाम यू गो फॉर, तिथे या 4 गोष्टी सोडल्या तर कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन विचारला जाणार नाही, याच्या व्यतिरिक्त काहीच वेगळे विचारला जाणार नाही. व्हॉट एव्हर क्वेश्चन विल बी फ्रॉम these 4 types. Yes, now we'll go for each and every type one by one. आपण वन बाय वन बघू की each and every type कसा आपण
सॉल्व्ह करू शकतो, लक्षात ठेवू शकतो आणि रिवाइज करू शकतो. ओके. नाव वेन यू गो फॉर थिअरी मध्ये काय असतं? येस सर, काही नाही, एसे दिलेला असतो, निबंध सारखं असतं, खूप सारी इन्फॉर्मेशन असते आणि त्याच्यामध्ये काहीतरी असतं, बस एवढंच आहे, बरोबर ना? बट यू आर मिसिंग वन इम्पॉर्टंट पॉइंट. वेन यू कम टू थिअरी, त्या थिअरीच्या एंडला तुम्ही एक कन्क्लुजन ड्रॉ करू शकतात, बरोबर आहे? तुम्ही त्याला समराइज करू शकतात. यू कॅन समराइज इट इन फ्यू वर्ड्स और वन वर्ड. येस और नो? एम आय करेक्ट? तुम्ही अख्ख्या थिअरीला एक्झॅक्टली. सो तुम्ही जर त्याला समराइज करू शकतात एका वर्ड मध्ये किंवा एका शॉर्ट सेंटेन्स मध्ये, तर तुम्ही त्याला लिहिताना आपल्या नोट्स मध्ये किंवा टेक्स्टबुक मध्ये हायलाइट करताना तेच शॉर्ट पॉइंट्स सिंगल वर्डचे किंवा फ्यू वर्ड्सचे हायलाइट करा किंवा लिहून घ्या. आणि असे पॉइंट्स लिहिता तुम्ही हायलाइट केले पाहिजे किंवा लिहिले पाहिजे की जे तुम्हाला इलॅबोरेट करता येतील. कारण की बोर्ड एक्झाम्स मध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं, थिअरी फक्त बोर्ड एक्झामला येणार आहे आणि बोर्ड एक्झामचे मार्क्स तुम्हाला माहिती इम्पॉर्टंट आहेत. आता बोर्ड एक्झाम मध्ये जर थिअरी येणार आहे तर तुम्ही नुसता एक वर्ड लिहिला तर तुम्हाला मार्क मिळेल का? नाही. कदाचित एक्झामिनर विल बी व्हेरी हॅपी इन मूड अँड he'll give you half a mark for that one word. पण आपल्याला अर्ध्या मार्काने चालणार आहे का? नाही. आपल्याला 2 किंवा 3 मार्काचा क्वेश्चन आहे, तर पूर्ण मार्क्स हवेत ना. मग काय करायचं? विल हॅव टू प्रॅक्टिस इलॅबोरेटिंग दॅट सिंगल वर्ड. तो एक वर्ड किंवा तो एक सेंटेन्स जो आहे त्याला इलॅबोरेट करता आलं पाहिजे. मग ते कसं? सो ऑल दिस पॉइंट्स दॅट यू राईट डाऊन इन युअर नोट्स, कीप प्रॅक्टिसिंग टू इलॅबोरेट देम. लिहिताना आपण ते मनातल्या मनात इलॅबोरेट करा. इलॅबोरेट म्हणजे काय? तर त्याचं सेंटेन्स फॉर्म करता आलं पाहिजे किंवा एकाच पॉइंटला 2 किंवा 3 सेंटेन्स मध्ये मोठं करून लिहिता आलं पाहिजे. म्हणजे असं नाही की एकच पॉइंट ए टू बी लिहिला, मग बी टू ए लिहिला आणि परत बी टू ए लिहिला आणि झालं. सर एकच पॉइंट आहे तो 3दा लिहिला कारण की जेणेकरून 4 ओळी भरल्या पाहिजे, असं नाही. त्याचं जो इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला एका पॉइंट मध्ये किंवा एका वर्डनी लक्षात तर राहिली पाहिजे, पण ती इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला 3 किंवा 4 सेंटेन्स मध्ये लिहिता आली पाहिजे. आता ती केव्हा लिहिता येईल? जनरली आपण मनात खूप सारं बनवतो, असे या पॉइंटवर मी एवढं लिहू शकतो, तो पॉइंट बुक मध्ये लिहितो आणि जेव्हा एक्झामला जातो महिन्याभरानी, तेव्हा आपल्याला फक्त एकच त्याच्यावरती सेंटेन्स लिहिता येतं. असं होत असेल सगळ्यांबरोबर, माझ्या बरोबर तर व्हायचं की येस जायच्या आधी येस हा पॉइंट आहे, या गिव्ह रिझन मध्ये मला 4 सेंटेन्सेस येत आहेत, मी एका कीवर्ड वरून 4 सेंटेन्स बनवू शकतोय, पण एक्झामला गेल्यावर मी एकच सेंटेन्स लिहिला. का? मी विसरलो का? तर नाही, मी विसरलो हे की त्याचे 3 किंवा 4 सेंटेन्स कसे बनवायचे. मी पॉइंट नाही विसरलो, मी 3 किंवा 4 सेंटेन्स कसे बनवायचे हे विसरलो. मग ते कसं करायचं? तर त्याला रेग्युलरली इलॅबोरेट करा. ओके. त्याला रेग्युलरली 3-4 सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायची प्रॅक्टिस करा, रिवाइज करा. रिव्हिजन कशी करायची याच्यासाठी ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. थिअरीमध्ये रिझन्स असतात, बरोबर आहे? जसं कन्क्लुजन असतं काही गोष्टींचं, तसं काही गोष्टींच्या ऍक्टिव्हिटी मागे रिझन असतात. त्या रिझनचे तुम्ही फ्लोचार्ट बनवा. त्या फ्लोचार्ट तुम्ही तुमच्या मनात बनवू शकतात, बुकमध्ये बनवू शकतात किंवा टेक्स्टबुक मध्ये असतील तर टेक्स्टबुक मध्ये राईट साईडला छोट्याशा कॉर्नर मध्ये ते लिहू शकतात. तुमच्या नोट्सच्या जिथे असतील तिथे राईट साईडला लेफ्ट साईडला कुठल्या तरी स्पेस मध्ये ते फ्लोचार्ट बनवा. हे गोष्ट होते त्यामुळे बी होते, बी होते त्यामुळे सी होतं, सी होते त्यामुळे डी होतं, अँड दिस इज द होल सिक्वेन्स. या गोष्टीमुळे तुम्ही पूर्ण हे कम्प्लीट करू शकतात. पूर्ण थिअरी आणि पूर्ण रिझन्स त्याच्या मागे कम्प्लीट करू शकतात. ओके. त्याच्यानंतर डायग्राम्स बनवा. डायग्राम्स जे असतील ते रेग्युलरली बघा. आणि खूप वेळा असंही होतं, सर्किटचा डायग्राम आहे तर सर्किटचा नुसता डायग्राम नका बनवू, ते सांगा इथून करंट इथे फ्लो होतो त्यामुळे इथून असा तो जातो, हे इन्स्ट्रुमेंट हे वर्क करतं, आणि त्याच्यानंतर पुढे आलं की त्याचा करंट मचा व्होल्टेज कमी होतं किंवा जो करंट आहे त्याचा जो फ्लो ऑफ इलेक्ट्रिक व्होल्टेज कमी होतो, करंट वाढतो, और व्हॉट एव्हर थिंग दॅट इज हॅपनिंग, ट्राय टू एक्सप्लेन इट वाईल ड्रॉइंग द डायग्राम. मग ते मनातल्या मनात स्वतःला एक्सप्लेन करा, तोंडाने बोला आणि कानाने ऐका. बट व्हॉट हॅपन्स इज यू क्रिएट अ आयडेंटिक मेमरी, यू क्रिएट अ मेमरी
की डायग्राम ड्रॉ करता करता हे असं होतं म्हणून इथे गेलं, म्हणून पुढे असं झालं, मग करंट असा फ्लो झाला आणि मग हे झालं. नाउ दिस इज अ फॉर्म ऑफ अ मेमरी विच यू विल रिमेंबर फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम, बिकॉज तुम्ही ते डोळ्यांनी बघताय आणि ते तोंडानी बोलताय. ऑडिओ अँड व्हिडिओ बोथ थिंग्स आर हॅपनिंग ऍट द सेम टाइम. ओके, तर ती मेमरी जास्त वेळ लक्षात राहते. जस्ट लाईक जसं तुम्हाला मूवीच्या डायलॉग्स लक्षात राहतात, कारण की डोळ्याने तुम्ही मूवी बघतात समोर आणि डायलॉग कानाने ऐकतात. So that is the same thing happens when you draw diagrams and say what is the process that is happening. Clear it till this point, everyone? Yes? Okay. So we will go ahead. Next point is, मी तुम्हाला म्हटलं elaborate regularly in revision. ती रिव्हिजन कशी करतात ते आपण पुढे बघणार आहोत. रिव्हिजन शुड बी बेसिकली इन द फॉर्मॅट की तुम्ही बोलले पाहिजे तोंडाने आणि कानाने ऐकलं पाहिजे. हे झालं थिअरी. नेक्स्ट इज डेरिव्हेशन. डेरिव्हेशन खूप इम्पॉर्टंट पार्ट असतात, कारण की डेरिव्हेशन हे तुम्हाला हमखास मार्क देऊन जातात. त्याच्यामध्ये मिस्टेक्स व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. द रिझन बिंग, स्टार्ट पॉईंट तुम्हाला माहिती आहे, एंड पॉईंट माहिती आहे. स्टार्टिंगला काय घ्यायचं आणि एंडिंगला काय फॉर्म्युला येतो, या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असतात. फक्त गडबड कुठे होते? मधला मॅटर. मग मधल्या मॅटर मध्ये काय करायचं? मग तुम्ही म्हणतील नाही सर, मूवी आपण एखाद्या पिक्चरची स्टोरी लिहून येऊ, पण नाही चालणार, कारण की स्टोरी थिअरी मध्ये लिहितात ना. डेरिव्हेशन मध्ये तर तुमचे इक्वेशन झाले पाहिजे. मग करायचं काय? स्टार्टिंग आणि एंड पॉईंट माहिती आहे, मधलं कसं लक्षात ठेवायचं आणि एक्झॅक्टली कसं डिराईव्ह करायचं हे आपण बघू. अंडरस्टँड द डेरिव्हेशन म्हणजे काय? डेरिव्हेशनचे 3 गोष्टी आहेत त्या समजून घ्या. पहिले प्रॉब्लेम स्टेटमेंट, म्हणजे कशावरून काय काढायचंय. फ्रॉम व्हॉट टू व्हॉट, द गिवन डेटा टू द फायनल पॉइंट दॅट यू वॉन्ट. ओके. सेकंड इज त्याच्यामध्ये कन्सिडर केलेले अझम्पशन, जे काय अझम्पशन तुम्ही केलेले आहेत ते समजून घ्या. आणि तिसरं म्हणजे स्टेप्स समजून घ्या. ओके. आता या गोष्टी कशा समजायच्या आणि कशा लॉंगर पिरियड साठी लक्षात ठेवायचं हे तुम्हाला मी सांगतो. तुम्ही म्हणतील सर लेक्चर मध्ये सगळे समजवतात, आम्हाला सगळं लक्षात राहतं, आम्ही सगळं समजून घेतो, कुठून काय आलं काय झालं, पण रिव्हिजनला गेलो की आम्ही विसरतो, किंवा घरी रात्री बसलो वाचायला तरी आठवत नाही. दुसऱ्या दिवशी सरांनी जेव्हा लेक्चर मध्ये विचारतील तेव्हा पहिले पाडे पंचान माहित नाही काय. बरोबर आहे, ब्लॅक घेऊन जातो. रिव्हिजनला पण माहित नसतं काय चालू आहे, 2 दिवसानंतर विचारलं कोणीतरी आम्हाला ते येत नाही. तर ते कसं लक्षात ठेवायचं आणि त्याला कसं नोट डाऊन करायचं हे आपण बघणार आहोत. The most important point to remember derivations is write down explanation. तुम्ही लेफ्ट हँड साइडला डेरिव्हेशन करतात, बरोबर आहे. पेजच्या जनरली लेफ्ट हँड साइडला सगळं करतात. राईट साइडला प्रत्येक स्टेपचं तुम्ही एक्सप्लेनेशन लिहा. पहिल्यांदा जेव्हा डेरिव्हेशन कराल तेव्हा तुमच्या लँग्वेजमध्ये, हिंदी, मराठी, इंग्लिश, व्हॉट एव्हर लँग्वेज यू माइट हॅव और व्हॉट एव्हर डायग्राम यू वॉन्ट टू ड्रॉ, राईट इट इन युअर ओन लँग्वेज. राईट साइडला किंवा 2 स्टेप्सच्या मध्ये 2 लाईन मध्ये ते एक्सप्लेनेशन लिहा. का बरं एक्सप्लेनेशन लिहिणं इम्पॉर्टंट आहे? आज तुम्हाला माहितीये की समजा दोन वेक्टरचं आपण क्रॉस प्रोडक्ट घेतलं, ते का घेतलंय तुम्हाला आज माहिती, कारण की आज लेक्चर मध्ये झालंय आता जस्ट. व्हॉट विल हॅपन वेन यू ओपन दी नोटबुक आफ्टर 1 वीक? मग तुम्ही हे म्हणाल सर हे व्ही डॅश म्हणजे व्ही बार कुठून आला? व्ही बारला आपण टी बारशी का बरं क्रॉस प्रोडक्ट घेतलं माहित नाही, आणि व्ही बार क्रॉस टी बार का घेतलं हेच माहित नाही, टी बार क्रॉस व्ही बार का नाही घेतलं हे माहिती नाहीये. असा पण प्रश्न येतो. मग याचे आन्सर कुठे येणार? मग दरवेळेस असं होतं का तुम्ही आम्हाला विचारतात किंवा बुक मध्ये शोधतात? नाही, बुक मध्ये पण पुढे एक्सप्लेनेशन नसतं, बट यू आस्क दॅट डाऊट ड्युरिंग दी लेक्चर, आणि आम्ही पण लेक्चरच्या वेळेस ते तुम्हाला सांगतो. त्या मोमेंटला जर तुम्ही राईट हँड साइडला ते एक्सप्लेनेशन लिहिलं की व्ही रिप्रेझेंट्स दिस, टी रिप्रेझेंट्स दिस, इकडनं व्ही ला तिकडे जातो, किंवा व्ही आणि त्याच्यामधल्या जो तिसरा प्लेन आहे किंवा सॉरी परपेंडिक्युलर त्या प्लेनचा जो पार्ट, तो वेक्टर आपल्याला हवा आहे म्हणून आपण त्याचा क्रॉस प्रोडक्ट घेतो, हे जर तुम्ही एक्सप्लेनेशन मध्ये लिहिलं तर तुम्हाला कळेल एक्झॅक्टली की येस व्ही क्रॉस टी का घेतो, कारण की आपल्याला जो वेक्टर हवा आहे इट शुड बी परपेंडिक्युलर टू दी प्लेन कंटेनिंग बोथ दी वेक्टर्स. हे जर तुम्ही लिहिलं एक्सप्लेनेशन
हे एक्झाम्पल देतोय, हे जर एक्सप्लेनेशन लिहिलं तर आफ्टर 1 वीक, 1 मंथ और इवन आफ्टर 1 इयर तुम्हाला ते लक्षात राहील. तुम्ही ते ओपन केलं की तुम्हाला हार्डली 10 सेकंड लागतील पूर्ण डेरिव्हेशन समजून घ्यायला आणि रिवाइज करायला. मग नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा डेरिव्हेशन पण रिवाइज करतील ना, कसं रिवाइज करणार? नॉट इन दी फॉर्मॅट ओके इथे वी क्रॉस टी केलंय मग इथे हे केलंय, नाही. यू विल रीड दी नोट्स दॅट यू हॅव रिटन ऑन दी राईट हँड साइड. मग त्या नोट्स कशा फॉर्मॅट मध्ये असतील की मला आपल्याला एक असा वेक्टर हवा होता की जो त्या दोन्ही प्लेनला परपेंडिक्युलर आहे, दॅट इज द रिझन आपण हे केलं. सो व्ही आणि टी चा परपेंडिक्युलर आपल्याला वेक्टर घ्यायचा आहे, दॅट इज अ क्रॉस प्रोडक्ट आपण घेऊ, त्याच्यामुळे आपल्याला तो वेक्टर मिळेल. आणि अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही प्रत्येक स्टेप लिहिलेली असेल, ती प्रत्येक स्टेप तुम्ही जर वाचली, रेग्युलरली रिवाइज केली, तर तुम्हाला ते लॉंगर पिरियड साठी लक्षात राहील. आणि इवन इफ यू फॉरगेट अ इक्वेशन, ओके, अ इक्वेशन विच इज इन दी बिटवीन ऑफ सॉल्विंग, ते जरी विसरले पण स्टेप्स लक्षात आहे ना, तर तुम्ही ते पूर्ण डिराईव्ह करू शकता. अँड देअर कॅन बी ऑल्सो इन्सिडन्स, असंही होतं कधी कधी तुम्हाला फॉर्म्युलामध्ये कन्फ्युजन होतं, फॉर्म्युला तुम्ही विसरतात, पण तुम्हाला त्या स्टेप्स लक्षात असतात की डेरिव्हेशन कसं करायचंय, तर तुम्ही न्यूमरिकल साठी फॉर्म्युला पण डिराईव्ह करू शकतात. इन दी केस ऑफ इमर्जन्सी असंही होतं. सो राईट साइडला जे एक्सप्लेनेशन लिहितो ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. अँड दी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जे मी रेग्युलरली रिपीट केलं आधी पण, की रिवाइज करा, त्या स्टेप्स रिवाइज करा. स्टेप्स कशा रिवाइज करायच्या? तोंडाने बोलायच्या, कानाने ऐकायचं. क्लिअर आहे टिल दी पार्ट ऑफ डेरिव्हेशन? एक्सप्लेनेशन लिहिणं किती इम्पॉर्टंट आहे? येस? हो सर. ओके. Yes, sir. Now this is an example which one of your classmate has done. याच्यामध्ये तुम्ही बघा की वेटस्टोन ब्रिजचं तुम्हाला इथे डेरिव्हेशन करायचंय, बरोबर आहे, बॅलन्स कंडिशन फाइंड आउट करायची. तर त्याच्यासाठी एक एक्सप्लेनेशन लिहिलंय. ओम, कॅन यू प्लीज टेल मी व्हॉट इज द एक्सप्लेनेशन दॅट यू हॅव रिटन? जे त्यांनी इथे मध्ये एक्सप्लेनेशन लिहिलंय इन पेन्सिल. ओके, द एक्सप्लेनेशन ओव्हर हिअर. येस ओम, कॅन यू प्लीज अनम्यूट योरसेल्फ अँड टेल कसं केलं हे, काय केलंय एक्झॅक्टली, जस्ट इन अ मिनिट. सर म्हणजे या बेसिक बॅलन्स कंडिशन वेटस्टोन ब्रिजची फाइंड करायला आपल्याला फक्त किर्चॉफचे दोन्ही लॉ, व्होल्टेज लॉ आणि करंट लॉ हे लागतात आणि तेच फक्त अप्लाय करायचे. एक्झॅक्टली. आता हे एक्सप्लेनेशन जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते इझिली करता येईल, बरोबर आहे. आता हा झाला स्टार्टिंग पॉइंट, बट नॉट ओनली ऍट दी स्टार्ट, ऍट दी मिडल ऑल्सो यू हॅव रिटन सम एक्सप्लेनेशन. बघ इथे काय लिहिलंय, आय जी इक्वल टू 0. येस, इथे तू एक्सप्लेनेशन लिहिलं, बरोबर आहे. सिन्स नो करंट फ्लोइंग थ्रू पॉइंट बी अँड डी, दॅट इज द रिझन की आय जी जो करंट दॅट बिकम्स 0, बरोबर आहे. नाउ इन युअर एक्सपिरियन्स यू टेल मी की याचा तुला कसा इफेक्ट जाणवला? हे एक्सप्लेनेशन दिल्यानंतर तुला डेरिव्हेशन जास्त वेळासाठी लक्षात राहिलं आणि रिव्हिजन करणं सोपं झालं का काय होतं? सर रिव्हिजन करणं पण सोपं होतं आणि ते मला आता असं समजलंय की तुम्ही झोपेतून जरी मला उठून विचारलं की वेटस्टोन ब्रिजची बॅलन्स कंडिशन काय आहे तरी मी लिहू शकतो. चलो, दॅट इज गुड, दॅट इज नाईस. सो यू इम्प्लिमेंटेड सम ऑफ द टेक्निक्स अँड तुला छान इफेक्ट जाणवला. सो थँक यू फॉर शेअरिंग युअर रिव्ह्यू. ऍक्च्युअली विल गो टू द नेक्स्ट पार्ट, न्यूमरिकल. ओके, आता न्यूमरिकल मध्ये काय होतं, आपल्याला स्टेप्स असतात, त्या स्टेप्सला तुम्ही वर्ड्स मध्ये कन्वर्ट करा. सगळ्या स्टेप्स नाही, तुम्हाला कळेल न्यूमरिकल मध्ये तुम्हाला 2 किंवा 3च अशा इम्पॉर्टंट स्टेप्स असतात आणि बाकी सगळं न्यूमरिकल कॅल्क्युलेशन असतं. बट आपण आज न्यूमरिकल सोडवतो आणि महिनाभराने जेव्हा रिव्हिजनला घेतो किंवा एक्झॅक्ट एक्झामच्या आदल्या दिवशी आपण जेव्हा बुक उघडतो तेव्हा म्हणतो अरे हे आपण कुठून आणलं, बी ची व्हॅल्यू कुठून आली, मग याची व्हॅल्यू आपण इथे का सबस्टिट्यूट केली. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम कुठे होतो? कॅल्क्युलस मध्ये होतो. तुम्हाला आय नो दॅट पार्ट. कॅल्क्युलस मध्ये तुम्ही सबस्टिट्यूशन सारख्या किंवा अजून काय काय टाईपच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करतात आणि जेव्हा रिव्हिजननी महिना 2 महिन्यांनी ओपन करतात एक्झामच्या आधी तेव्हा असं जाणवतं
अरे इथे आपण याला हेच का कन्सिडर केलं किंवा याच मेथडने का सॉल्व्ह केलं, बरोबर आहे ना. हा प्रॉब्लेम जाणवतो आणि हा महिनाभराने नाही, कधी कधी आठवड्याभराने आपल्याला आठवत नाही की ते आपण हे सबस्टिट्यूट का केलं. आणि त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट पार्ट हे कुठून कळालं की आपल्याला टीच्या जागेवरती साइन एक्सच टाकायचा होता. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. कधी कधी हे कळतं की सबस्टिट्यूट काय करायचंय, पण मग मनात प्रश्न हा येतो की मला हे कुठून कळालं होतं की याच्यामध्ये काय सबस्टिट्यूट करायचंय, बरोबर ना. वी हॅव दिस क्वेश्चन की मला या प्रॉब्लेमला माहिती काय आता मी काय सबस्टिट्यूट केलं, पण एक्झामला वेगळा आला तर मला कसं फाइंड आउट करेल मी की काय सबस्टिट्यूट करायचंय, या प्रॉब्लेम मध्ये कसं डिसाईड केलं मी काय सबस्टिट्यूट करायचंय. तर त्याच्यासाठी तुम्ही वर्ड्स मध्ये ती स्टेप बाजूला लिहा. एकदाच जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जेव्हा एका टाईपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात क्लासमध्ये किंवा घरी, तेव्हाच तुम्ही ती स्टेप लिहा. आणि स्टेप म्हणजे काय पूर्ण निबंध नाही लिहायचा आहे, फक्त फ्यू वर्ड्स, ओनली फ्यू वर्ड्स, just 1 or 2 lines, whatever you find important, write it in your own language, because when you will go for revision, that time you will need those notes, आणि नोट्स जर वाचल्या तर इझिली समजतं. हा एक पॉइंट झाला. सेकंड पॉइंट आहे ते एक्सप्लेनेशन लिहिताना तुम्हाला विचार करावा लागतो. त्या मोमेंटला बाजूला त्या स्टेप्सला वर्ड्स मध्ये कन्वर्ट करताना विचार करावा लागतो. आणि तो जो विचाराची प्रोसेस आहे ना, ती तुम्ही खूप रेअरली विसरतात. ती तुम्हाला फॉर अ लॉंगर पिरियड लक्षात राहते की मी असा विचार केला होता, मी अशी स्टेप लिहिण्यासाठी हा विचार केला होता. आणि दॅट थॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट विल कीप अ मेमरी की मी ही क्वेश्चन अशा स्टेप्सनी सॉल्व्ह केला होता. There are the two reasons why we should convert steps into words. Okay. स्टेप्स मध्ये कन्वर्ट केलं, सॉरी वर्ड्स मध्ये कन्वर्ट केलं, त्यांना नोट डाऊन केलं. आणि हे प्रत्येक वेळेस लिहा की व्हॉट इज गिवन अँड व्हॉट कॅन बी फाउंड. म्हणजे कसं की तुम्हाला असं समजा मी काही डेटा दिलाय, मी तुम्हाला 3-4 गोष्टी दिल्या, तर त्या 3-4 गिवन डेटावरून तुम्ही 4-5 वेगवेगळ्या गोष्टी फाइंड आउट करू शकतात, बरोबर आहे. येस ऑर नो. For example, if I give you a equation of pair of straight line, now you can tell me, sir, आम्ही त्याचा स्प्लिट करून तुम्हाला एक एक्स इंटरसेप्ट देऊ शकतो, वाय इंटरसेप्ट देऊ शकतो, दोन्ही लाईन्सचे त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन देऊ शकतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून काय देऊ शकतो, त्यांना असलेल्या परपेंडिक्युलर लाईनचे कंबाइंड इक्वेशन मी तुम्हाला देऊ शकतो, बरोबर आहे. नाव यू क्रिएट अ स्टँडर्ड फॉर्मॅट और स्टँडर्ड वे ऑफ सॉल्विंग ईच टाइप ऑफ क्वेश्चन. कसं, समजा मी म्हटलं तुम्हाला मी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन देतोय अँड यू फाइंड आउट इच अँड एव्हरीथिंग. मग तुम्ही पहिले म्हणतील एक्स आणि वाय इंटरसेप्ट काढायचा आहे, स्प्लिट द इक्वेशन, फाइंड आउट एक्स अँड वाय इंटरसेप्ट ऑफ बोथ द इक्वेशन. झालं. मग कसं करणार, स्प्लिट करा, स्प्लिट केल्यानंतर एक्स 0 टाका, वाय इंटरसेप्ट मिळतो, वाय 0 टाका, एक्स इंटरसेप्ट मिळतो. हा पॉइंट संपला. ही एक मेथड झाली एक्स आणि वाय इंटरसेप्ट काढायला. मग तुम्ही म्हणाल, मी म्हटलं की पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसं काढणार, फॉर्म्युला आहे, फॉर्म्युलामध्ये टाकणार, डायरेक्टली पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळणार. नेक्स्ट थिंग आय टेल यू, फाइंड आउट द इक्वेशन ऑफ द लाईन्स विच आर परपेंडिक्युलर टू बोथ द लाईन्स. मग काय म्हणणार, इक्वेशन माहिती आहेत आधीच्या लाईन्सच्या, सेपरेट करणार, सेपरेट केल्यानंतर मला सेपरेट इक्वेशन्स मिळतील, सेपरेट इक्वेशन्स वरून M1 M2 मिळतील, स्लोप ऑफ द लाईन्स. M1 M2 मिळाले, M3 M4 काढणार. कसे, M3 M1 इक्वल टू -1, M2 M4 इक्वल टू -1, M3 M4 मिळणार. मग काय माहितीये, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन माहितीये, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन स्लोप माहितीये, स्लोप पॉइंट फॉर्म, दोन लाईनचे इक्वेशन मिळाले, त्यांचं प्रोडक्ट करणार, कंबाइंड इक्वेशन मिळालं. नाव दिस स्टेप्स ऍज आय टोल्ड यू इन वर्ड्स, तुम्ही ते वर्ड्स मध्ये लिहा, एकदाच लिहावी लागणार आहे. अशा टाईपचे तुम्ही 5-6 क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील, बरोबर आहे, एक्सरसाइज मध्ये. पण तुम्ही जर या स्टेप्स एकदाच लिहिल्या तरी तुम्हाला या लक्षात राहतील. ओके. अँड रिवाइज इट रेग्युलरली. हे आता एक अजून एक्झाम्पल तुमच्या समोर मी दाखवतो. या एक्झाम्पल मध्ये काय इंटिग्रेशनच आहे. तुम्हाला काय इंटिग्रेट करायचं होतं, इंटिग्रेशन ऑफ सेक टू दी पॉवर 8x, बरोबर, सेक एक्स ची पॉवर 8 अपॉन कॉसेक एक्स. आता तुम्ही एक्झाम क्लासमध्ये सॉल्व्ह तर करून घेतील, काय म्हणणार,
नाही, आपल्याला याच्यामध्ये सबस्टिट्यूशन किंवा काहीतरी करावं लागणार आहे आणि ते कन्सिडर करून आपल्याला करावं लागेल. पण मग आता हे कसं समजून घ्यायचं की आपण का आणि काय सबस्टिट्यूट केलं, काय सबस्टिट्यूट केलं आणि तेच का सबस्टिट्यूट केलं, या दोन गोष्टी. So Ohm has written a simple explanation over here. Okay, looking at power of sec x, we need to simplify the numerator such that their integrals we know. म्हणजे न्यूमरेटरला अशा पॉवर मध्ये स्प्लिट करायचं जेणेकरून आपल्याला डिनॉमिनेटर आणि उरलेल्या स्प्लिट केलेल्या पार्टला जर आपण कंबाईन केलं तर आपल्या ते एक त्याचं आणि जो पॉवर आहे दोघांचं, या दोघांचं तुम्हाला इंटिग्रल माहिती आहे. कसं? मग त्यांनी काय केलं, सेक एक्स बाजूला काढला आणि कॉसेक एक्स होता. सो सेक टू दी पॉवर 7x इंटू सेक एक्स इंटू 1 अपॉन कॉसेक एक्स. कॉसेक एक्स झाला टॅन एक्स. मग त्याच्यानंतर काय झालं, सेक्स टू दी पॉवर 7x tan x dx आलं. अगेन ही रोट एक्सप्लेनेशन. Thus at this step we see that derivative of sec x is equal to sec x tan x. त्यामुळे त्यांनी sec to the power 7x ला स्प्लिट केलं. कसं? sec to the power 6x into sec x. या गोष्टीमध्ये t मिळाला, dt मिळाला, इंटिग्रल काढलं. म्हणायला क्वेश्चन खूप सोपा आहे, आपण हे आता शिकतोय म्हणून लगेच सॉल्व्ह करून टाकतो, बट प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा आपण हे रिव्हिजनला परत येतो. मग त्या केसमध्ये या नोट्स खूप गरजेच्या असतात. Now this is an example from chemistry. काय दिलंय बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्युशन इन 1 molar aqueous solution is. Yes इंद्रनील, you have solved this. Can you just explain it in 1 minute? कसं तू हे लिहिलं आणि त्याचा काय तुला इफेक्ट जाणवला? येस सर. सर ऍक्च्युली हॅलो एव्हरीवन, मला सम्स एफिशियंटली सॉल्व्ह करायला किंवा कमी टाइम मध्ये सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम येत होता. सो आय अप्रोच सार्थक सर, आणि सार्थक सरांनी मला जी आपल्याला सुरुवातीला टेक्निक सांगितली, ऑडिओ व्हिडिओ टेक्निक, दॅट इज म्हणजे एखादं सम जर आपण वाचलं तर ते कसं सॉल्व्ह करायचंय ते एकदा मनात त्याचा विचार करायचा. म्हणजे काय होतं की आपल्या अननेसेसरी ज्या स्टेप्स आहेत त्या रिड्यूस होतात. सो मग मी तशी प्रॅक्टिस केली अँड देन आता इथे मी कीवर्ड्स वाचले, दॅट इज मोलल. सो मोलल मध्ये मला असं कळलं की आपल्याला मोलॅलिटीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, आणि ऍक्वियस मध्ये मला असं जाणवलं की वॉटर आहे. सो आय वॉज एबल टू इंटरप्रेट दॅट 1 kg ऑफ वॉटर आपल्याला लागणार आहे, आणि मग त्याची जी मोल फ्रॅक्शन आहे त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर युटिलाइज करायचे. सो मी तसं कॅल्क्युलेट केलं 1/55.56 प्लस 1. सो द आन्सर इज 0.0177. आता हे आन्सर ही टेक्निक वापरल्यामुळे खूप फास्ट आलं. सो आय अवॉइडेड मेनी अननेसेसरी स्टेप्स. येस, सो थँक्यू इंद्रनील. तुम्ही असं करू शकता, जरी सांगितलं कीवर्ड्स मध्ये तुम्ही या फॉर्म्युला किंवा स्टेप्स लक्षात ठेवायचं की एक स्पेसिफिक टाइपचा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे, आणि जेव्हा तुम्ही कीवर्ड्स ते बोलतील मनामध्ये किंवा स्वतःला सांगतील रिव्हिजन करताना, दोज कीवर्ड्स बिकम युअर स्टेप्स, की हे केल्यानंतर हे करायचंय, त्याच्यानंतर ते करायचंय, मग आपल्याला जे मिळेल ते इथे सबस्टिट्यूट करायचं आहे, अँड आफ्टर दॅट वी गेट द फायनल आन्सर. दोज कीवर्ड्स और दोज स्टेप्स आर द पॉइंट विच गिव्ह यू द सोल्युशन. तेच फॉलो करायचंय आणि तीच मेथड असते. आपण जे म्हणतो ना, ह्या क्वेश्चन सॉल्व्ह करायची ही मेथड आहे, असं प्रत्येक टीचर सांगतो, बरोबर ना? या टाइपचा हा टिपिकल क्वेश्चन आहे, हे सॉल्व्ह करायची ही मेथड आहे. ती मेथड म्हणजे काय असते, जे आपण स्टेप्स आणि कीवर्ड्स बघतोय ना, हीच असते ती मेथड, आणि ती तुम्ही पण नोट डाऊन करू शकतात. स्वतः सॉल्व्ह केल्यानंतर बनवू शकतात की येस, मी असं असं सॉल्व्ह केलं तर याची मेथड मी वर्ड्स मध्ये लिहितो, अँड दॅट इज व्हॉट वी लुक. देन वी कम टू दी मोस्ट डिफिकल्ट पार्ट, जो असं तुम्हाला वाटतो. डिफिकल्ट नाहीये पण तो तुम्हाला वाटतो, दॅट इज रिॲक्शन्स. सांगा बरं पटकन चॅट बॉक्स मध्ये कोणाकोणाला रिॲक्शन सगळ्यात जास्त डिफिकल्ट वाटतात. रिॲक्शन लक्षात ठेवता येत नाही, त्याच्यामधले आम्हाला जे डिटेल्स आहेत, कॅटलिस्ट कोणते वापरले, टेम्परेचर काय वापरलं, काहीही लक्षात राहत नाही. कोण कोण आहे सांगा बरं पटकन चॅट बॉक्स मध्ये. ओके, आता याला एक टेक्निक आहे,
मग ती ऑर्गॅनिकची रिॲक्शन असो, इनऑर्गॅनिकची असो, का इनऑर्गॅनिकचे एक्सेप्शन असो, काही असो, त्याची स्टोरी बनवा, त्याची फनी स्टोरी बनवा. द फनियर द स्टोरी, द इझियर टू रिमेंबर. जितकी जास्त फनी स्टोरी असेल ना, तितकं इझी असेल आपल्याला ते लक्षात ठेवणं. आता ही एक स्टोरी ओमनी बनवली आहे. ओम, कॅन यू टेल द स्टोरी? काय आहे? ओके, तर सगळ्यात पहिला RCH2OH प्लस मला HBr पहिले इक्वेशन कोणती, सॉरी रिॲक्शन कोणती ती सांगू शकतो? प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. ओके, हा कसं केलं Okay. सांग आता. तर या स्टोरीमध्ये R आहे म्हणजे आपला अल्काइल ग्रुप. त्याच्याबरोबर खरं तर पाहिजे हॅलोजन, पण चुकून आलाय OH. आणि H बरोबर पाहिजे OH, पण आलाय Br. मग तिकडे येतात NaBr आणि H2SO4. मग ती दोघं काय करतात, R ला आपापला जो साथीदार पाहिजे असतो म्हणजे Br तो देतो आणि H ला OH देतो. मग ते प्रोडक्ट मध्ये RCH2Br आणि H2O फॉर्म होतात. पण NaBr आणि H2SO4 काहीच भाग घेत नाहीत, मग म्हणून ते आपण रिएजंट मध्ये लिहितो, कॅटलिस्ट. येस, एक्झॅक्टली. मग असं लक्षात ठेवू शकतो तुम्ही की NaBr आणि H2SO4 हे मॅच मेकर आहेत. यांचं काम काय आहे, प्रॉपर जोडी बनवायची, बरोबर आहे. मग ते प्रॉपर जोडी कशी बनवणार आहेत, तर OH आणि Br वेगळे करायचे, वॉटर बनवायचं आणि OH काढून तिथे Br जॉईन करायचा. बट ऍट दी एंड ते काय म्हणतात, आम्ही मॅच मेकर आहे, आम्हाला याच्यामध्ये काही नको पार्ट, आम्ही बाजूलाच राहतो. आणि दॅट इज ऑल, दॅट इज द रिॲक्शन. अशा वे मध्ये जर तुम्ही स्टोरी बनवली आणि जर ती अजून फनी असेल तर तुम्ही अजून इझिली लक्षात ठेवू शकता. हे अजून एक एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, काय लिहिलंय बघा, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. ओके, आता डिहायड्रेशन मध्ये याने तुम्हाला दोन टाईप असतील, बरोबर आहे. येस, एकामध्ये इथर बनतो, एकामध्ये इथिन बनतो आणि दोघांचे टेम्परेचर वेगळे आहेत. मग आता याच्यात त्यांनी कसं लक्षात ठेवलं की once H2SO4 set to ethanol that if he dehydrates at the age of 13, 13व्या वर्षी जर डिहायड्रेट झाला तर तो इथर बनेल आणि 33व्या वर्षी जर तो डिहायड्रेट झाला तर तो ऑक्सिजनला सोडून देईल आणि तो इथिन बनेल. आता सिंपल आहे, तुम्हाला आधी लक्षात राहील 13व्या वर्षी काय होईल, इथर बनणार आहे. आणि 33च्या एजला तो काय म्हणतो, बाबा मी ऑक्सिजन सोडून देईल, त्या एजला मी झेलूच शकत नाही ऑक्सिजनला, मी त्याला सोडून देणार आहे आणि मग काय होईल, तो इथिन बनेल. मग आता एज म्हणजे काय कन्सिडर केलं आपण इथे, टेम्परेचर 413 डिग्री केल्विन अँड 433 डिग्री केल्विन. येस ओम, बरोबर ना, हेच इंटरप्रिटेशन आहे याचं. हो. सो अशा वे मध्ये आता ही रिॲक्शन याच्या आधी मला पण लक्षात नव्हती, जशी मला ओमनी लिहून पाठवली तर मला पण ही लक्षात राहायला लागली. अशा वे मध्ये तुम्ही जर बनवले रिॲक्शन्स, द फनियर द इझियर पार्ट टू रिमेंबर. आणि भरपूर स्टोरीज बनवू शकतात तुम्ही. इव्हन तुमच्या मित्रांना एक स्पेसिफिक तशा प्रकारचं एलिमेंट असाइन करू शकतात. तुम्ही सांगू शकतात की येस, हा माझा मित्र आहे, हा एलिमेंट आहे. आता समजा तुमच्यापैकी कोणी असा एक मित्र आहे की जो कोणाशीच इंटरॅक्ट करत नाही, शांत बसलेला असतो, तुम्ही त्याला कुठल्या तरी इनर्ट गॅस मधला एलिमेंट देऊन टाका आणि त्याच्या प्रॉपर्टीज त्याला असाइन करून टाकला की अरे XYZ मित्र आहे माझा, तो इनर्ट आहे, तो कोणाशी बोलत नाही, तो हे करत नाही, तो ते करत नाही, त्यामुळे तो इनर्ट आहे. आणि मग त्या सगळ्या प्रॉपर्टीज त्याला असाइन करायच्या. अशा प्रकारचे तुम्ही हे काम करू शकतात. आणि तुम्हाला एक लिमिटेशन येईल नंतर की मी एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ स्टोरेजच बनवू शकतो. मग काय करायचं, तर मित्रांमध्ये तुम्ही ग्रुप बनवायचा. आय नो ग्रुप स्टडी तुम्ही करायचा खूप प्रयत्न करतात, खूप वेळा सक्सेसफुलही होतं आणि खूप वेळा ते अनसक्सेसफुल पण होतं. मग करायचं काय, तुम्ही मित्रांचा एक ग्रुप बनवायचा आणि त्यांच्यामध्ये तुम्ही डिवाइड करायच्या नंबर ऑफ इक्वेशन्स. तू हे इक्वेशनचे स्टोरी बनव, मी या इक्वेशनचा स्टोरीज बनवतो, अजून कोणताही काहीतरी इक्वेशनचा स्टोरीज बनवेल आणि छोट्यात छोटी स्टोरी बनवायची, फनी स्टोरी बनवायची आणि एकामेकाला येऊन ती सांगायची. दुसऱ्याला येऊन जर ती सांगितली तर ती तुम्हाला लक्षात राहते आणि त्या समोरच्या पर्सनला पण लक्षात राहते. असं करत करत तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या मेन रिॲक्शनच्या स्टोरीज बनवू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही ते इझिली लक्षात ठेवू शकतात.
स्टार्टला कदाचित तुम्हाला थोडासा वेळ लागू शकेल स्टोरी बनवायला, थोडासा प्रॉब्लेम येऊ शकेल, बट वन्स यू गो फॉर 3-4 इक्वेशन्स आफ्टर दॅट, सॉरी 3-4 रिॲक्शन्स आफ्टर दॅट, तुम्ही इझिली त्या रिॲक्शन्सची स्टोरी बनवू शकता. क्लिअर आहे? असंच तुम्ही जे पी ब्लॉक जे एलिमेंट्स आहे, सॉरी डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स आहे, जे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे असतात, ते पण तुम्ही अशाच मेथडनी लक्षात ठेवू राहू. यू कॅन रिमेंबर इट इन द सेम मेथड. ओके, जायचं पुढे. सगळ्यात मोठा हो, sir. क्वेश्चन, रिव्हिजन कशी करायची? बुक वाचायची का क्वेश्चन सॉल्व्ह करायला बसायचं का कोणाचे लेक्चर बघायचे, सरांकडून लेक्चरचे रेकॉर्डिंग मागवायची, ते रेकॉर्डिंग बघायची, आपले नोट्स वाचायचे का मित्राकडून नोट्स घेऊन यायच्या, का आपल्याला क्लासने दिलेल्या नोट्स वाचायच्या, कशातून करायचे? आणि नंतर शेवटी खूप मोठा प्रश्न उरतो, रिव्हिजन मी चालू करतोय, आहे एक्झाम 2 दिवसांनी आणि माझ्याकडे एवढा सारा डेटा आहे की मी एक सेट जरी उचलला, कोणाच्या तरी नोट्स घेतल्या, तरी माझ्याकडून ते रिव्हिजन होणार नाहीये. बरोबर आहे? हा प्रश्न मनामध्ये येतो आणि अशी स्टेज सगळ्यांची येत असेल. आय एम क्वाईट शुअर एव्हरीवन माइट बी गोइंग थ्रू दिस स्टेज, की काय करायचं ते बघा. रिव्हिजन मध्ये ना तुम्हाला वाचायचं आहे नोट्स, ना तुम्हाला क्वेश्चन्स डिरेक्टली सॉल्व्ह करायला घ्यायचे, ना तुम्हाला परत टेक्स्टबुक वाचायचंय, ना रेकॉर्डिंग बघायचे. तर रिव्हिजन मध्ये करायचं काय आहे, तर डोंट जस्ट रीड. वाचायचं, नुसतं वाचायचं नाहीये, कीवर्ड वाचायचं आहे, हेडिंग वाचायचंय आणि त्याचं एक्सप्लेनेशन किंवा त्याच्या स्टेप्स, त्याची मेथड आपण बोलायच्या आहेत आणि कानाने ऐकायचं आहे. ओके, काय आपण बोलायचं आहे, कानाने ऐकायचंय. मग तुम्ही म्हणतील सर मग ते तर आम्ही नुसतं वाचून पण करू शकतो ना. बरोबर आहे, तुम्ही वाचूनही करू शकतात, पण वाचल्याने 2 गोष्टी होतात. वाचलं तर पहिले टाइम जास्त लागणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे, आणि दुसरं वाचून तुम्हाला किती गॅरंटी आहे की तुम्हाला ते लक्षात आहे का नाही? हाऊ विल यू चेक दॅट डू यू रिमेंबर दॅट ऑर नॉट? मग कसं चेक करणार? तर तुम्ही हेडिंग वाचायचं, तो पॉइंट की त्याच्यामधले पॉइंट्स स्वतः इलॅबोरेट करायचे, तोंडाली बोलायचे, कानाने ऐकायचं, आणि त्याच्यानंतर मनातल्या मनात केलं ना तर तुम्ही 1-2 पॉइंट कदाचित असं म्हणतील हा हे तर माहिती, असं होऊन तुमच्याकडून ते मिस आउट होतं. जेव्हा तुम्ही तोंडाने बोलायला जातात तेव्हा तुम्ही ते वाचत नाही, ते बघत नाही, तुम्ही फक्त हेडिंग वाचतात, ते स्वतःला एक्सप्लेन करतात, स्वतःला त्याचे पॉइंट सांगतात, तुम्ही कानाने ते ऐकतात, आणि मग तुम्हाला दिसतं अरे 5 पॉइंट आहेत, 5 पैकी मला 3च लक्षात आहेत, 2 लक्षात नाहीये. मग तुम्ही ते वाचा. आफ्टर दॅट यू रीड दॅट and then again when hide those points and just by looking at the heading try to tell yourself all the 5 points once again. अशा वे मध्ये तुम्ही ते रिवाइज केलं पाहिजे. हे theory साठी होतं. ओके, look at the main point and elaborate in your words. Okay, for revision of numerical and derivation speak up the method and process of solving. जे तुम्ही नोट्स बनवले ना, एक पेपर तुमचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करताना, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना, राईट साईडला जे तुम्ही नोट्स लिहिल्यात ना, छोट्या छोट्या सिंपल आहेत, एकदम छोट्या छोट्या नोट्स आहेत ना, तर तुम्ही 10-15 सेकंदामध्ये वाचू शकता. तर त्या तुम्ही वाचा किंवा तोंडानी बोला, आणि कानाने ऐका. सो व्हॉट हॅपन्स, इट बिकम्स लाईक अ सॉन्ग. तुम्ही लहानपणी टेबल शिकलेत, 3री-4थी पासून तुम्ही टेबल शिकताय, बरोबर आहे. 3rd-4th स्टँडर्ड पासून तुम्हाला स्कूलमध्ये असं झालं असेल, देयर यूज्ड टू बी टीचर हु कम्स एव्हरी डे, शी टेल्स यू ओके लेट अस स्टार्ट विथ टेबल ऑफ 2. रोज सकाळी तुम्ही 2चं टेबल बोलणार, बरोबर आहे. मग ते लक्षात राहायचं ना. आता जर मी तुम्हाला झोपेतून उठवलं आणि जर मी 8चं टेबल विचारलं, तर आय डोंट थिंक देयर विल बी एनीवन इन दिस मीटिंग की ज्याला ते 8चं टेबल बोलता येणार नाही. का झालं हे? You recited it so many times की तुम्हाला ते लक्षात राहिलं. You remembered it. You made it a memory and you remembered it for a longer period of time. Same thing तुम्ही न्यूमरिकल साठी करू शकतात. पण न्यूमरिकलचा प्रॉब्लेम काय होतो?
आपल्याकडे सॉल्व्ह केलेलं असतं, आपल्याला हे माहित नसतं की आपण स्वतःला ते रिसाईट कसं करणार, स्वतःला ते बोलून कसं दाखवणार. तर त्याच्यासाठी आपण त्या नोट्स बनवल्या ना बाजूला, त्या इम्पॉर्टंट होत्या, कारण की त्या आपण तशा रिसाईट करतो, त्या स्वतःला बोलून दाखवतो. आणि आता जेव्हा या लेवलला तुम्ही येतात, वेन यू कम टू एज ऑफ 15, 16, 17, 18, या एज मध्ये जर तुम्ही एखादा सम सॉल्व्ह करायची मेथड 5 वेळा 7 वेळा स्वतःला सांगितली, आज पहिल्यांदा सांगितली, रात्री गेल्यानंतर परत वाचली, आठवड्याभरांनी वाचली, महिन्याभरांनी वाचली, परत एकदा महिन्याभरांनी वाचली, स्वतःला सांगितली, दरवेळेस जर रिपीट केली 7 or 8 टाइम्स, तर तुम्हाला ती इझिली लक्षात राहते. त्याच्यामध्ये मिस्टेक करायचे चान्सेस एकदम मिनिमल असतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, त्या स्टेप्स आठवण्याचा टाइम कमी होतो. ज्या स्टेप्स तुम्ही जर फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करून करून ज्या स्टेप्स तुम्हाला आठवायला 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट लागणार असतो, त्याच्याऐवजी त्या स्टेप्स तुम्हाला 10 ते 15 सेकंदात आठवतात, सगळ्या स्टेप्स. वाय? बिकॉज यू हॅव देम इन वर्ड्स अँड यू आर टेलिंग इट कॉन्स्टंटली टू युअर सेल्फ, यू आर रेग्युलरली रिपीटिंग इट टू युअर सेल्फ. तर त्या स्टेप्स तुम्हाला लक्षात राहतात. सबस्टिट्यूशन तुम्ही स्टेप्स तुम्ही कन्व्हर्जन फॉर्म्युल्यात करू शकतात. तुम्हाला स्टेप्स जर तुम्ही वर्ड्स मध्ये बोलत तर तुम्हाला कळतं की काय कुठे कसं सबस्टिट्यूट करायचं आहे, कशाची व्हॅल्यू कुठे पुट करायची आहे, आणि त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत त्या कशा फाइंड आउट करायच्या आहेत. या 4-5 गोष्टी तुम्हाला लगेच करता येतात जर तुम्हाला त्या वर्ड्स मध्ये दिलेल्या असतील तर. अँड दॅट इज व्हॉट वी वॉन्ट. दॅट इज ऑल व्हॉट वी वॉन्ट टू रिमेंबर बिफोर द एक्झाम. ओके, क्लिअर आहे? रिव्हिजनला वाचण्यापेक्षा स्वतःला काय येतं हे पहिले स्वतःला सांगणं इम्पॉर्टंट आहे, आणि जे येत नाही ते त्याच्यानंतर स्वतःला वाचून सांगणे हा इम्प्रूव्हमेंटचा पार्ट येतो. अँड दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही इम्प्रूव्हमेंट तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्हाला हे माहिती असेल की आपल्याला काय येत नाही. जर वाचलं नुसतं तर तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही रिटेन किती करतायत, तुम्ही लक्षात किती ठेवतायत. पण जर तुम्ही तोंडाने बोलून स्वतःला सांगितलं तर तुम्हाला कळेल तुम्ही लक्षात किती ठेवतायत आणि विसरतात किती. मग विसरणारा पार्ट तुम्ही परत करू शकतात. क्लिअर आहे? येस ऑर नो? येस. सगळ्यांना हे पटतंय Sir. का बोर होतंय? पटतंय का बोर होतंय? येस? पटतंय सर. ओके, एकाच रिप्लाय, बाकीच्यांचं? पटतंय. ओके, चॅट बॉक्स मध्ये करतोय. पटतंय बोर सर. नाही ना झाले? बोर झाले तर सांगा. ओके, आता ही एक शॉर्ट टेक्निक आहे, ती थोडं तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी गरजेची आहे. ओके, कशी आहे ती तुम्हाला सांगतो. आपण बुक उघडलं, आता ऑलमोस्ट तुमचं 12th स्टार्ट करून तुम्हाला फेब्रुवारी पासून आतापर्यंत यू कॅन से इट हॅज बीन 4.5 months, 5 months झालेत, बरोबर? 4-4.5 महिने झाले. आता जेव्हा तुम्ही बुक उघडतात तेव्हा तुम्हाला असं दिसतं, अरे याच्यातले अर्धे टॉपिक झालेत क्लासमध्ये शिकवून, आणि एवढे टॉपिक्स आहेत. नोव्हेंबर पर्यंत डिसेंबर पर्यंत पोर्शन संपेल, माझे प्रिलिम्स असतील, मार्च मध्ये एक्झाम, फेब्रुवारी मध्ये एक्झाम चालू होईल, मार्च एप्रिल मध्ये एक्झाम संपेल, मला काही सीईटी असणार आहे, एवढे सगळे टॉपिक आहे, फिजिक्सचे एवढे, केमिस्ट्रीचे एवढे, मॅथ्सचे एवढे, आणि अजून वेगळ्या सब्जेक्टचे तर तेवढे. ते सगळे जर टोटल केले तर इतके सारे टॉपिक्स होते की मला टेन्शन यायला लागले. मग करायचं काय? असं होतं ना सगळ्यांबरोबर. आपण सगळे मोजतो, हा याचे एवढे टॉपिक आहे, याचे एवढे टॉपिक मी करणार आहे, आणि ऍट दी एंड कळतं अरे 40-50 चॅप्टर आहेत, एवढे 50 चॅप्टर मी कसे करू, बरोबर? मग स्टार्ट विथ 1 चॅप्टर. ओके, एक चॅप्टर स्टार्ट करा, आणि तो चॅप्टर तुमचा झाला सॉल्व्ह करून, तो पूर्ण रिवाइज झाला, नीट तुम्ही चॅप्टर तयार केला. तयार करणे म्हणजे काय? when you are able to answer each and every question based on that chapter, त्याला म्हणतात तयार करणे और प्रिपरेशन करणे. तो चॅप्टर झाला, त्याचं प्रिपरेशन झालं की मार्क इट. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये इंडेक्स वरती मार्क करा तो टॉपिक. त्याच्याबरोबरच तो टॉपिक जेव्हा तुम्ही टेक्स्ट बुक मधून वाचतायत, सॉल्व्ह करतायत, तेव्हा त्याच्यामध्ये 4-5 सब हेडिंग असतात ना. There are sub topics in every topic, बरोबर आहे?
प्रत्येक चॅप्टर मध्ये वेगळे टॉपिक्स आहेत, छोटे छोटे पार्ट केलेले आहेत. तुम्ही तर असं होणार नाही आज सकाळी बसले रात्रीपर्यंत पूर्ण चॅप्टर संपवला. मग तुम्ही काय करणार, आज थोडा उद्या थोडा असं करणार ना. मग आज जेवढे तुमचे सब टॉपिक झाले आहेत तर त्या सब टॉपिकच्या इथे एक टिक करा. त्या टिक करताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे. यू शुड बी कॉन्फिडंट की येस, when I am checking it out, when I am marking it, it means that I am prepared for that. I have done it. आणि ही फिलिंग मनात ठेवा. फक्त तेव्हाच ठेवा जेव्हा तो चॅप्टर कम्प्लीट किंवा तो टॉपिक कम्प्लीट झालेला असेल किंवा तो सब टॉपिक तुम्ही नीट प्रिपेअर केलेला असेल तेव्हा. असं नाही हा क्लासमध्ये झाला मी टिक करून टाकलं झालं म्हणजे मला येतं, असं नाही. ज्या मोमेंटला तुम्हाला येईल, ज्या मोमेंटला तुम्ही कॉन्फिडंट आहात तेव्हा तो टॉपिक तुम्ही टिक करा. काय होतं याच्यानी, तुम्ही म्हणतील सर माझा एकच टॉपिक झालाय, मी एकच टिक केलाय आणि 10 बाकी आहेत, मी काय करू आता, 15 बाकी आहेत, मी काय करू, मला तर टेन्शन आलं. ओके 15 बाकी आहेत, आय अग्री 15 आर रिमेनिंग, बट एक झालाय ना. यू आर कॉन्फिडंट अबाउट वन टॉपिक. मग तुम्ही जर एक केलाय तर तुम्ही अजून एक करू शकता. तुम्ही जर 2 केले तर तुम्ही अजून 2 करू शकतात. बरोबर आहे. पण मग तुम्हाला हे टॅली कसं कळेल, कसे झाले, किती झाले आणि याचं फिलिंग कुठून येईल, तर ते टिक करा. आणि प्रत्येक सब्जेक्ट जेव्हा आपण अभ्यासाला घेणार इंडेक्स उघडा. इंडेक्स उघडल्यानंतर बघा येस मी पहिले 2 चॅप्टर कंप्लीट केले, आता मी 3rd चॅप्टर स्टार्ट करतोय, 3rd चॅप्टर मी कंप्लीट करणार आहे. या फिलिंगनी आणि हे स्वतःला मनाला सांगून मग पुढे जा. बिकॉज what happens is when you tell yourself what you have completed and what you are confident about, it creates a feeling of confidence and a feeling of positiveness and a positive approach towards the next topic. नवीन टॉपिक चालू करताना मनात ही भीती राहत नाही की अरे माझे 2च झालेले आहेत, मग काय होणार आहे. नाही, 2 टॉपिक केलेत, मी आज 3रा करतोय आणि अशाच पद्धतीने उरलेले 7 पण मी करणार आहे. या फिलिंगने तुम्ही ते करा. बी कॉन्फिडंट अबाउट इट. बी कॉन्फिडंट अबाउट दी पार्ट की मी एवढे टॉपिक केले आणि अशाच पद्धतीने पुढचे टॉपिक पण मी करणार आहे. ओके, थिंक पॉझिटिव्हली. दीज आर दी टेक्निक्स ज्या मी वापरल्या, अजूनही मी वापरतो आणि आय बिलीव्ह तुम्ही पण कदाचित याच्यामधून बेनिफिट करू शकाल. ट्राय करून बघा आणि मला पण रिव्ह्यू द्या की तुम्हाला की या टेक्निक मधून तुम्हाला त्याची फिलिंग येते का नाही. अनदर पॉइंट इज टाइम टेबल डायनामिक ठेवा. टाइम टेबल कसं बनवायचं, काय करायचं हे नाईक सर तुम्हाला लवकरच सांगणार आहेत. त्यांचं एक सेशन होईल. ही विल टेल यू एक्झॅक्टली हाऊ टू डिझाइन युअर टाइम टेबल. पण टाइम टेबल डायनामिक ठेवा, बदलू शकतं. डायनामिक म्हणजे इट कॅन चेंज. त्याच्यामध्ये एक बफर ठेवा. असा एक टाइम, असा एक स्लॉट की ज्याच्यामध्ये तुम्ही काहीही काम असाइन केलेलं नाही. जर तुमच्या वीकचं काम तुम्ही जर कंप्लीट केलं आहे तर तो बफर तुम्ही ऍज अ रिवॉर्ड म्हणून थोडासा बफर रिलॅक्सेशन म्हणून वापरू शकतात. पण असं खूप वेळा होतं आपण आठवड्यात जेवढे 6 टॉपिक्स किंवा 5 टॉपिक 4 टॉपिक जे काही ठरवलं ना करायचे त्याच्यापैकी एखाद्या टॉपिकचा अर्धा पार्ट उरतोच. मग करायचं काय. त्या सिनॅरिओ मध्ये हा बफर इम्पॉर्टंट असतो. कधी लाईट जाते, कधी बाहेर जावं लागतं, कधी काहीतरी होतं, ताप आलेला असतो, बरं नसतं, किंवा मग काहीतरी मित्र म्हणतो अरे चल 2 मिनिटं जाऊन येऊ, 5 मिनिटं भेटू आणि त्याच्यामध्ये अर्धा 1 तास वेस्ट होतो. मग नाराज व्हायचं का लगेच नाही. तर हा जो बफर ठेवलाय ना, हा बफर तेव्हाचा उरलेला अभ्यास ती तेव्हा कंप्लीट करण्यासाठी ठेवलेला आहे. आणि जर तुम्ही वीक मधलं टाइम टेबल पूर्ण फॉलो करून पूर्ण टार्गेट तुम्ही कंप्लीट केलं अभ्यासाचं तर एंडचा हा बफर तुम्ही ऍज अ रिलॅक्सेशन अँड ऍज अ रिवॉर्ड वापरा. त्याच्यामध्ये तुमची आवडती तुम्ही बुक वाचू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर काही फिजिकल ऍक्टिव्हिटी करू शकतात. जर तुम्हाला वाटलं तुम्ही पेरेंट्स बरोबर बाहेर जाऊ शकतात और व्हॉट एव्हर वॉचिंग अ मूवी और एनिथिंग. बट कंडिशन ही की तुम्ही तुमचे टार्गेट्स कंप्लीट केलेले पाहिजे. तुमचे आठवड्यातले सगळे जे तुम्ही ठरवलेले चॅप्टर आहेत, जेवढे टॉपिक्स आहेत ते सगळे कंप्लीट केलेले पाहिजे. तरच तुम्ही हा बफर रिलॅक्सेशन अँड ऍज अ रिवॉर्ड वापरू शकतात. कीप इट ऍज अ रिवॉर्ड की मी
पूर्ण आठवडा प्रॉपर अभ्यास केलाय, माझ्या टार्गेट प्रमाणे अभ्यास केलाय आणि माझे टार्गेट मी कंप्लीट केलेले आहेत आणि एक्झाम मध्ये पण जे मी मार्क सेट केले होते मला एवढे हवे तेवढे पण टेस्ट मध्ये मार्क्स पडले आहेत, मी तेवढे अचीव्ह केलेले आहेत, तेव्हा तुम्ही हा बफर ऍज अ रिवॉर्ड म्हणून वापरा. give it yourself as a reward, but only when all these criteria are fulfilled. And next thing is 19-20 होणार म्हणजे काय, आज सर मी आहे ना ठरवलं होतं 30 क्वेश्चन्स मी सोडवणार, मिसलिनियस पूर्णच कम्प्लीट करणार, पण झालं काय ते 28 झाले, मला झोप यायला लागली, मग शेवटचे 2 राहून गेले. असं आहे ना, काय सांगू सर, त्यामुळे खूपच हे झालं, आता इच्छाच होत नाही. ठीक आहे, डोंट थिंक अबाउट दी पार्ट की 2 क्वेश्चन राहिलेत, थिंक अबाउट दी पार्ट 28 कम्प्लीट केलेले आहेत. ते 2 कधी कम्प्लीट करायचे, तर बफर मध्ये कम्प्लीट करायचे. बट याचा अर्थ हे नाही की अरे आज मी टाइम टेबल सुरू केलं होतं, आज मी 30 क्वेश्चन करणार होतो, 28च झाले, त्यामुळे टाइम टेबल काही चालतच नाही, फॉलोच होत नाही, आजचा मी अभ्यासच करू शकलो नाही पूर्ण, तर उद्यापासून काय करणार आहे, जाऊ द्या, नंतर पुढच्या आठवड्यात टाइम टेबल बनवू, नवीन मंडे पकडून नवीन टाइम टेबल बनवू, नवीन टाइम टेबल फॉलो करू. नाही, असं जर म्हटलं तर दर आठवड्याचा मंडे तुम्ही नवीन टाइम टेबल बनवणार आणि एंड पर्यंत ते होणार नाही. तर ज्या दिवशी तुम्ही टार्गेट सेट केलेलं नाही अचीव्ह झालं, नो प्रॉब्लेम, उरलेला जो पार्ट आहे तो बफर किंवा एक्स्ट्रा टाइम अलोकेट करून तेव्हा तुम्ही तो कम्प्लीट करा. फ्री टाइम जो असतो बफरचा त्याच्यामध्ये किंवा अजून कुठल्या वेगळ्या टाइम मध्ये तो कम्प्लीट करा, डोंट लिव्ह इट अपार्ट. बट याचा अर्थ हे नाही की आज माझ्याकडून एक गोष्ट नाही कम्प्लीट झाली तर टाइम टेबलच खराब आहे, माझं टाइम टेबल नीट बनलेलं नाही. टाइम टेबल जे आहे ते फॉलो करा, जो पार्ट सुटलाय, जो पार्ट नाही कम्प्लीट करू शकले त्याला एक्स्ट्रा टाइम अलोकेट करून तेव्हा करा, पण ऍटलिस्ट जेवढं फॉलो होतंय तेवढं फॉलो करा. ओके, क्लिअर आहे अबाउट दिस पार्ट? येस. आता एक शॉर्ट टॉपिक आहे अबाउट कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला अभ्यासाला बसताना असं किती जणांना असं होतं की अभ्यासाला बसलोय, 2 लाईन्स वाचल्या आहेत किंवा अर्धा क्वेश्चन सोडवलाय आणि नंतर काहीतरी वेगळाच मनात विचार आला, परत मी 2 लाईन वाचतो तर आहे पण समजत नाहीयेत, वाचतोय पण लक्षात राहत नाहीये, किंवा क्वेश्चन समोर आहे, सॉल्व्ह केलाय पण माहित नाही कसं सॉल्व्ह केला, आला सॉल्व्ह करून टाकला, सॉल्व्ड एक्झाम्पल होतं कसं तरी सॉल्व्ह करून टाकलं. असं किती जणांबरोबर झालंय सांगा बरं? झालंय ना, खूप वेळा होतं. द रिझन बिहाइंड इट इज वी हॅव मल्टिपल थॉट्स इन आवर माइंड. मध्ये थॉट्स कसे कमी करायचे, तर कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं कसं, तर तुम्ही तुमच्या माइंडला येणारे थॉट्स हे गायब करा आणि एकाच गोष्टीवरती विचार करा. मग आता ते कसं करू शकतो आपण, तर तुम्ही मला असं सांगा की एखादी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करताना तुम्हाला असं विचार येतो का, अरे उद्या टेस्ट आहे, मला टेस्टचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही आज गेले क्रिकेट खेळायला, मग डोक्यात असा विचार येतो का, अरे नाही घरी गेल्यावरती जेवायला काय असेल, मग उद्या टेस्ट आहे, मग मला उद्या टेस्ट मध्ये येईल का सॉल्व्ह करता, मग आज संध्याकाळी पाऊस पडेल का घरी जाताना, किंवा मग मला तो मित्र भेटेल का, असा मनात कधी विचार येतो का? बॅडमिंटन खेळताना, फुटबॉल खेळताना येतो का मनात असा विचार? नाही येत ना. वाय? बिकॉज at that moment when we are playing badminton we are just concentrating at the shuttle. फटाफट शटल इकडून तिकडे कोर्ट मध्ये ट्रान्सफर होते आणि त्याच्यावरच आपण त्याच्या ट्रॅजेक्टरी वरती आपण लक्ष देतोय. सेम थिंग हॅपन्स विथ फुटबॉल, क्रिकेट और एनिथिंग. मग ते आपण अभ्यासाच्या आधी कसं करू शकतो, तर रिलॅक्स युअर माइंड. हाऊ डू यू रिलॅक्स युअर माइंड? क्लिअर युअर माइंड थॉट्स. How do you do that? The basic technique for that is rhythmic breathing. तुम्ही मेडिटेशन करू शकतात. मेडिटेशन कॅन बी इन द फॉर्म ऑफ ओमकार किंवा अजून काही वेगळ्या टेक्निक्स, आणि सगळ्यात बेसिक टेक्निक आहे रिदमिक ब्रीदिंग. जर तुम्ही डोळे बंद केले, ओके, जस्ट क्लोज युअर आईज अँड ट्राय टू टेक डीप ब्रेथ्स, ओके, आणि प्रत्येक श्वासाबरोबर
तुम्ही एक काउंट करा. कसा? डोळे बंद करायचे अँड काउंट फ्रॉम 50 to 1 or from 100 to 1. Okay, for every breath you count one number or one digit, sorry, one number, आणि 100 पासून 1 पर्यंत ते तुम्ही करा. 4-5 दिवस थोडंसं कॉन्सन्ट्रेशनचा टाइम हळूहळू 10 मिनिटं 15 मिनिटं वाटेल. डोळे उघडल्यावर तुम्हाला असं वाटेल की माइंड काम आहे. मग 5 मिनिटांनी परत थॉट्स येतील. पहिले 2-4 दिवस असं होईल. बट इव्हेंच्युअली आफ्टर 1 week of this practice or 2 weeks of this practice, you will be able to concentrate for half an hour or 1 hour. याच्या मागचं लॉजिक or the reason behind this, why this thing happens is, तुम्ही जेव्हा 100 to 1 उलटे नंबर मोजतात तेव्हा तुम्ही मनामध्ये दोनच गोष्टी करत असतात. एक तर आपल्या बॉडीला सांगतात की यू हॅव टू टेक अ ब्रेथ, आणि त्या ब्रेथ बरोबर मला उलटा काउंट करायचा, उलटा काउंट चुकवायचा नाहीये. तर हे करण्यामध्ये जेव्हा आपलं माइंड दोनच ऍक्टिव्हिटीवरती कॉन्सन्ट्रेट करतं आणि ऍट दी एंड इट बिकम्स दॅट एव्हरी आपली ब्रेथ जी आहे, जी आपण डीप ब्रेथ म्हणतोय, इट बिकम्स एन ऑटोमॅटिक यू कॅन से सबकॉन्शियस माइंडची ऍक्शन. आणि त्याच्यानंतर तो जो तुम्ही नंबर म्हणता ना त्याच्या मागे, आपण फक्त त्या नंबर मागे कॉन्सन्ट्रेट करतो आणि आपल्या डोक्यातले सगळे विचार क्लिअर होतात. अशा प्रकारच्या अजून पण टेक्निक्स तुम्हाला युट्यूबवर मिळतील, त्या पण तुम्ही फॉलो करू शकतात. मेडिटेशनसाठी ओंकारही करू शकतात, प्राणायाम पण करू शकतात. म्हणजे रिदमिक ब्रिदिंगच्या ज्या काही टेक्निक्स आहेत त्या सगळ्या टेक्निक तुम्ही फॉलो करू शकतात आणि त्याचा यूज करून तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. इफ आयुष इज इन दी मीटिंग, आयुष कॅन यू टेल मी युअर एक्सपिरियन्स? तू काही दिवस हे ट्राय केलं होतंस, सो कॅन यू जस्ट टेल मी युअर एक्सपिरियन्स? हॅलो, ऐकू येतंय का? येस आयुष, युअर ऑडिबल. हो सर, त्यांनी कॉन्सन्ट्रेशनला मदत मिळते. म्हणजे स्टार्टिंगला प्रॉब्लेम मदत होता सर, पण नंतर ती सवय होऊन जाते मेडिटेशनची. चलो, दॅट इज अ गुड थिंग. सो भरपूरशा स्टुडंट तुमच्याचपैकी मित्रांनी मला अप्रोच केलं होतं की असे प्रॉब्लेम्स येतात. सो या सगळ्या गोष्टींचं मी हे असं सेशन कंप्राइज केलं की जर हे तुमच्या मित्रांना येत असतील तर तुम्हाला पण कदाचित येऊ शकत असतील हे प्रॉब्लेम्स. सो दॅट इज द रिझन हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला कदाचित रिलेट करता येत आहेत आणि त्याचे काही सोल्युशन्स आहेत. सो तुम्ही ट्राय करा. अँड अपार्ट फ्रॉम दिस, इवन इफ यू हॅव एनी डिफिकल्टी वाईल स्टडिंग, किंवा तुम्हाला असं वाटलं की सर याच्यातले काही पॉईंट आम्ही विसरलोय, काही गोष्टी आम्ही विसरलोय, काही गोष्टी आम्ही रिटेन नाही करू शकलो, तर बिंदास सांगा, मी तुम्हाला परत एक्सप्लेन करू शकतो. ओके, क्लिअर आहे? येस, येस. ओके. सो आता जरा कॉन्फिडेंट आहात का अभ्यास करता येईल म्हणून? हो सर. आणि या प्रश्नाचं सोल्युशन थोडंसं मिळालंय का? मी पूर्ण म्हणणार नाही, पूर्ण मिळालं का नाही तुम्हीच मला रिव्ह्यू द्या, बट मी असं म्हणेल थोडंसं जरी सोल्युशन मिळालं असेल की अभ्यास कसा करायचा या प्रश्नाचं उत्तर. बरोबर आहे? ऍट दी एंड आय वुड जस्ट लाईक टू शेअर. कळालंय? चलो, थँक्यू. सो ट्राय आउट दिस टेक्निक्स आणि मला सांगा काय होतं. ऍट दी एंड मी फक्त तुम्हाला एक छोटासा एक्सपिरियन्स शेअर करतो. तर आता तुम्हाला असं कळालंय की या मोमेंटला की 12चे मार्क्स इम्पॉर्टंट आहेत, कारण की तुम्हाला सीईटी मध्ये ते सीईटी बरोबरच तुमचे कॉलेज ऍडमिशनला, इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनला ते काउंट होणार आहेत. पण अपार्ट फ्रॉम दॅट, जर टाय ब्रेकरला पण आधी वापरायचे, 2 जणांना सीईटी मध्ये की कुठल्या एक्झामला सेम मार्क्स असतील तर तेव्हा ते मार्क कम्पेअर करून हायर का लोअर रँक द्यायचे. हा तर आत्ताचा इन्साइट झाला, आत्ताचा विचार झाला. बट व्हॉट हॅपन्स वेन यू थिंक अबाउट द डिस्टंट ऑर यू कॅन से लॉंग फ्युचर? अजून 10 वर्षांनी, 5 वर्षांनी या 12वीच्या मार्कांचा काय सिग्निफिकन्स आहे, काय होतं या 12वीच्या मार्कांवरती? तर मी तुम्हाला असं एक 2 मिनिटात फक्त गोष्ट सांगतो की 12वीत मार्क नाही आणले तर काय होतं हे तुम्हाला सांगतो. दिस इन्सिडेंट हॅपन्ड विथ मी. माझा 12thचा स्कोर खूप चांगला नव्हता. आय डिडंट स्टडी फॉर बोर्ड्स व्हेरी कीनली आणि त्याचा मला खूप लॉस झाला. आता लॉस कसा झाला मी तुम्हाला सांगतो. 12thला मला मार्क्स कमी आहेत, त्यामुळे
आफ्टर इंजिनिअरिंग और आफ्टर बॅचलर्स मास्टर्सला जाताना काही काही ठिकाणी जेव्हा मी एक्झाम्स दिल्या तर एंट्रन्स एक्झामला स्कोर चांगला आला, बट मला ऍडमिशन मिळू शकत नव्हती. का? दे हॅव अ सिम्पल क्रायटेरिया. 12th मध्ये मिनिमम 75% मार्क्स पाहिजे, 12th मध्ये मिनिमम 85% मार्क्स पाहिजे, 12th मध्ये मिनिमम 90% मार्क्स पाहिजे. आणि या एका क्रायटेरियाला मी सॅटिस्फाय न केल्यामुळे मला तिथे ऍडमिशन्स मिळाल्या नाही. आय हॅड क्वालिफाईड कॅट, सम ऑफ यू माइट रिमेंबर. खूप चांगला स्कोर पण नव्हता, बट ऍटलिस्ट आय वॉज कॉल्ड फॉर सम IIM इंटरव्ह्यूज. पण ज्या अजून IIMs मधून इंटरव्ह्यूजची अपेक्षा होती की मी इंटरव्ह्यू साठी जावं, तिथे मला एक इंटरव्ह्यूचा तरी पोचायचा तरी चान्स मिळावा, तिथे मला नाही मिळालं. का? देर वॉज अ क्रायटेरिया फॉर क्लास 12th पर्सेंटेज. त्यामुळे मला कॉल पण नाही आला. I cleared GATE, I qualified GATE. But what happened was, when I wanted to take admission in NITs or IITs for my masters, some NITs had a criteria की तुम्हाला 12वीत एवढे मार्क हवे. Other part is की मला गेटला पण खूप चांगला स्कोर पण नव्हता. I qualified, it was a good score, but it was not very good score. But I couldn't even apply. मी अप्लाय पण नाही करू शकलो. का? कारण की तेव्हा मी काही मिस्टेक्स केल्या होत्या. याच्या व्यतिरिक्त ज्यांना बाहेर अब्रॉडला जायचं आहे, तर कधी कधी त्या मार्कांच्या बेसिसवरती पण तुम्हाला जज करून स्कॉलरशिप मिळते. सो तेव्हा पण ते मार्क कन्सिडर करतात आणि तेव्हा तुम्हाला तो लॉस होऊ शकतो जर तुम्ही आत्तापासून प्रिपेअर करून 12thला स्कोर नाही आणला तर. आत्ताच्या रिसेंट ऍडमिशनचाच पार्ट नाहीये, तर ऍडमिशन नंतर पण. अँड ऍट दी एंड वेन यू गो फॉर अ जॉब, त्या जॉबला अप्लाय करताना पण खूप साऱ्या कंपनीजचा क्रायटेरिया असतो. इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशनला एवढ्या पर्सेंटेज हवे, 12thला एवढे पर्सेंट हवे, त्याच्यानंतर 10thला एवढे पर्सेंट हवे, तर तुम्ही तिथे पण क्वालिफाय होत नाही. तुमच्याकडे ते स्किल्स असतात, कदाचित तुमच्याकडे त्या फील्डमध्ये वर्क करायचा एक्सपिरियन्स पण असतो, पण 12वीत मला मार्क नव्हते, 12वीत मला मार्क्स कमी होते, म्हणून मी इथे अप्लाय करू शकत नाहीये. हे एक रिझन बनतं. आणि त्या एज मध्ये जेव्हा तुम्ही 17-18 चे असतात, तेव्हा आपण एक म्हणतो की वन पीस ऑफ पेपर कॅनॉट डिटरमाइन माय फ्युचर. बरोबर ना? तुम्ही आठवड्यातून एकदा तरी हे म्हणतात, येस ऑर नो? 12वीचे मार्क कोण विचारतं? त्याच्यावर माझ्याकडे आयुष्य ठरणार आहे. कदाचित ते होऊ शकतं सिनॅरिओ, बट देर इज अ ग्रेटर चान्स की कदाचित जर 12वीला मार्क कमी पडले तर तुम्ही तुमच्या ड्रीम युनिव्हर्सिटी, ड्रीम कॉलेज, ड्रीम कोर्सला जाऊ शकणार नाही. इट इज द हार्श रियालिटी. सो थिंक अकॉर्डिंगली की मला जर पुढे जाऊन ते करायचं आहे तर मी आत्तापासून त्याप्रमाणे ते प्रिपेअर केलं पाहिजे, आत्तापासून मी त्याप्रमाणे मार्क्स आणले पाहिजे, आत्तापासून मी त्याप्रमाणे माझी आयडेंटिटी बनवली पाहिजे, जेणेकरून ऍट दी एंड मला कुठेही लॉस होणार नाही. ओके, क्लिअर आहे? येस. ओके. So with this thought I say ki this was all about the today's seminar जे मी तुम्हाला सांगितलं. I hope खूप साऱ्या गोष्टी रिटेन झाल्या असतील. ज्या रिटेन नसतील झाल्या तर त्या मी तुम्हाला परत सांगतो. तुम्ही नंतर हळूच राईट साईडला नोट्स बनवून घ्या, जेणेकरून नेक्स्ट टाइम नोट्स बनवायला तुम्हाला सोपं जाईल. ओके. अँड डू शेअर युअर रिव्ह्यू की तुम्हाला हे टेक्निक्स जर वापरल्या, त्या टेक्निक्स नंतर तुम्हाला काय इफेक्ट जाणवतो, काय डिफरन्स जाणवतो, मला नक्की कळवा. सो डज एनीवन हॅव एनी डाऊट? अजून काही स्पेसिफिक क्वेश्चन, अजून काही स्पेसिफिक प्रॉब्लेम्स जे तुम्हाला येतात किंवा जे आपण इथे ऍड्रेस करू शकतो? सर एक डाऊट होता. येस गीत. आता सर, आता म्हणजे आपण एक टाइम टेबल जर बनवलाय जर डेली बेसिस साठी, आणि तो आपण एक स्पेसिफिक म्हणजे असं की प्लॅन असेल, पण अचानक आता मग कॉलेजचे असे प्रॅक्टिकल डेट्स आले आणि मग ते टायमिंग क्लास होते, तर मग काय करायचं?
एक्झॅक्टली तुझं म्हणणं आहे की अनसर्टन गोष्टी घडल्या आणि मी अभ्यास नाही करू शकलो तर काय हा करायचं. सर. तर त्याच्यासाठी आहे ना तुम्ही इथपासून एंड पर्यंतचं टाइम टेबल असं डिवाइड नाही करायचं की मी 3 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबरला मी हा टॉपिक स्टडी करणार असं नका बनवू टाइम टेबल. तुम्ही टार्गेट ठेवा या महिन्यात मी एवढे टॉपिक्स कम्प्लीट करणार आहे. पण मग आता तुम्हाला कळलं की अरे नेक्स्ट वीक मध्ये मी हे 3 टॉपिक करणार होतो आणि अचानक त्याच्यामध्ये असं काहीतरी अडकलंय. मग काय करायचं. मग इथे आपल्या इथे एक पॉइंट होता बफर. हा जो बफर आहे ना तुम्ही आठवड्याला 3 तास 5 तास असा बफर ठेवू शकतात. संडेचे 4 तास वगैरे. त्या बफर मध्ये मिस झालेला पार्ट कम्प्लीट करायचा. आणि जर तो त्या दिवशी बफर मध्ये कम्प्लीट नाही झाला तर नेक्स्ट वीक मध्ये रोज हाफ एन आवर एक्स्ट्रा काढून किंवा कुठेतरी ऍडजस्ट करून ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तो कम्प्लीट करायचा. किंवा तो तुमचा जो टार्गेट आहे ते 1 किंवा 2 दिवसांनी पुढे सरकवून ते कम्प्लीट करायचं. बट जेवढं कम्प्लीट होतंय ना विदाउट दॅट अनसर्टेनिटी तेवढं कम्प्लीट करत राहायचं. फॉर एक्झाम्पल तुला कळालं 3 दिवस तुला प्रॅक्टिकली काहीच करता येणार नाहीये. ठीक आहे चला 1 दिवसाचा अभ्यास मी बफर मध्ये करू शकतो. पुढल्या 2 दिवसाचं करायचं काय. मग तू असं म्हणतो ना की मला या महिन्यामध्ये हे 4 टॉपिक करायचे प्रत्येक सब्जेक्टचे किंवा 8 टॉपिक करायचे जे काही आहेत. मग मी ते टॉपिक एंड पर्यंत करेल पण फक्त पुढच्या वीक मधले जे पहिले जे 2 टॉपिक मी त्या सब्जेक्टचे चालू करणार होतो जे मी वेनसडे थर्सडे फ्रायडेला प्रॅक्टिकल मध्ये मिस करणार आहे. वेनसडेचं मी संडेला करेल. थर्सडे फ्रायडेचं जे काय असणार आहे प्रॉब्लेम ते मी नेक्स्ट थर्सडे फ्रायडेला करायचा प्रयत्न करेल. आणि कसं तरी पुढच्या बफर मध्ये ऍडजस्ट करून करून मी मंथच्या एंड पर्यंतचं टार्गेट पूर्ण करेल. तो पुढचे बफर पण मी ऍड करेल. तर हा बफरचा इम्पॉर्टन्स तेच आहे की अनसर्टन इव्हेंट जर झाले तर तुम्ही टाइम टेबल मधून बाहेर पडत नाही. तुम्ही ते फॉलो करू शकतात फक्त विथ अ शॉर्ट डिले. डिले चालतो थोडासा डिले चालतो. काहीच न फॉलो करण्यापेक्षा थोडासा डिले इज ऑलवेज बेटर. ओके गीत I guess तुला हे कळालं. नाईक सर विल ऑल्सो एक्सप्लेन दिस and I believe त्यांचं एक्सप्लेनेशन अजून छान असेल. त्यांच्याकडे अजून काही छान टेक्निक्स असतील जेणे तुम्ही एक्झॅक्टली असा टाइम कसा डिटरमाइन करू शकाल आणि एस्टिमेट कसा करता येईल तुम्हाला टाइम ते तुम्हाला ठरवता येईल. ओके अजून कोणाला काही डाऊट. कोणाला अजून काही प्रॉब्लेम्स काही डाऊट्स किंवा काही असतील तर फ्रीली विचारा. तुम्ही नंतरही मला अप्रोच करू शकतात. चॅट बॉक्स मध्ये कोणी काही डाऊट शेअर केलेत का किंवा प्रॉब्लेम्स. तर मला एक डाऊट होता. येस पियुष. सर डेरिव्हेटिव्ह किंवा कॅल्क्युलसचा इन जनरल अभ्यास करताना बाकीच्या विषयांसाठी अभ्यास करायला वेळच मिळत नाही असं पण होतं. कारण खूप सारे एक्झाम्पल्स असतात. खूप सारे सॉल्ड एक्झाम्पल आणि सॉल्ड मिसलेनियस. तर याच्यासाठी काय करायचं बफर शिवाय. कारण बफरचा आपण वापर करतो पण पूर्ण वेळ मोस्ट ऑफ द टाइम फक्त कॅल्क्युलसला जातोय. तर मला पण हाच डाऊट आहे. ओके तुम्ही काय करू शकता ना बघा. तुम्हाला जर असं आयडेंटिफाय झालं की येस या टाईपचा क्वेश्चन मी सॉल्व्ह करू शकतोय आणि हे सगळे जे 4-5 क्वेश्चन आहे ना याच टाईपचे. ओके तर तुम्ही जर तुमच्याकडून कॅल्क्युलेशन मिस्टेक्स होत नाही तर दिस इज ऑलवेज इन डबल कोट्स. जर कॅल्क्युलेशन मिस्टेक होत नाही तर न्यूमेरिकल मिस्टेक्स होत नाही तर काय करू शकतात. तर तुम्हाला 5 क्वेश्चन जे सिमिलर टाईपचे दिसत आहेत फक्त सबस्टिट्यूशन वेगळे किंवा मेथड सेम आहे काहीतरी व्हॅल्यूज बदललेल्या आहेत. तुम्ही 2 क्वेश्चन करा फुल मेथडनी. पहिला क्वेश्चन करताना तिथे राईट साईडला तुम्ही एक्सप्लेनेशन लिहा आणि उरलेले जे 2-3 क्वेश्चन आहेत ना तिथे फक्त ते इम्पॉर्टंट पॉइंट लिहा की काय काय करणार आहे इथे. नका पूर्ण सॉल्व्ह करू काही प्रॉब्लेम नाही. काय इम्पॉर्टंट आहेत ना ते तिथे लिहा आणि ऍट दी एंड 1 महिन्यानी 2 महिन्यानी जेव्हा तुम्ही रिव्हिजनला घेता ना तेव्हा तुम्ही ते 3 प्रश्नांपैकी 1 किंवा 2 प्रश्न सॉल्व्ह करा. 5 पैकी पहिले तुम्ही 2 सॉल्व्ह केले उरलेले होते 3.
त्या 3चं तुम्ही फक्त गिवन लिहिलं आणि शॉर्ट मध्ये त्याचे तुम्ही आन्सर्स लिहिले. आन्सर म्हणण्यापेक्षा स्टेप्स ऑफ सॉल्विंग आणि काय काय करणार ते लिहिलं. ओके, फायनल आन्सर नाही काढलं समजा, नो प्रॉब्लेम. मग तुम्ही जेव्हा महिनाभराने 2 महिन्यांनी जेव्हा तुम्ही रिव्हिजनला येतील तेव्हा तुम्ही ते उरलेले 3 क्वेश्चन्स पैकी 1-2 क्वेश्चन सोडवा. मग तुमचे ते क्वेश्चन पण सोडवणं होतं आणि रिव्हिजन पण होतं. दोनदा ते क्वेश्चन सोडवणं होतं. कसं? कन्सेप्ट प्रमाणे सोडवतात आणि तुमचं कॅल्क्युलेशन एरर होत नाहीये, तर फक्त कॅल्क्युलेशनचं स्पीड कदाचित वाढणार नाही, बट कॅल्क्युलेशन एरर होत नाही तर तुमचा टाइम वाचतोय, की मी माहितीये मला कसं क्वेश्चन सोडवायचा, ते मी लिहिलं पण एक कसा क्वेश्चन सोडवायचा, फक्त सॉल्व्ह आत्ता नाही केलं, मी महिनाभराने करतोय. मग तेव्हा तुम्ही बाकीच्या गोष्टींना त्याचं काय म्हणू ड्यू टाइम किंवा ड्यू प्रायोरिटी देऊ शकतात. बाकीचे सब्जेक्ट तेव्हा तुम्ही ते करू शकतात. ओके पियुष, हा एक वे झाला त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. सर कळालं. येस, ओके, ट्राय करा, मला सांगा ही टेक्निक किती इफेक्टिव्ह आहे. ओके, हो सर पाठवतो. येस येस, तुम्ही सांगा मला कसं होतं. 1 वीक 2 वीक्सनी मला रिव्ह्यू द्या की तुम्हाला लक्षात राहतंय का नाही, तुम्हाला खरंच कळतंय का नाही, का कॉन्फिडन्स येत नाहीये. असं असेल तर मी आपण काही वेगळं करायचा प्रयत्न करू. येस, अजून काही कोणाला डाउट्स और एनी प्रॉब्लेम्स, क्वेरीज? जर नसतील तर कॅन आय डिक्लेअर दिस सेशन टू बी ओव्हर? येस एव्हरीवन, एनी डाउट्स? Okay, so at the end I thank you for attending this session because okay, because जेव्हा एक प्रेझेंटर येतो काही गोष्ट प्रेझेंट करायला आणि त्याला ऑडियन्स पण समोरून एवढं छान रिस्पॉन्स देते, तर प्रेझेंटरला पण छान वाटतं. त्यांनाही असं वाटतं की या सगळ्या हे प्रेझेंटेशन आहे किंवा हे सगळं जे सेशन आहे ते बनवण्यासाठी करण्यासाठी जो एफर्ट स्पेंड केलेले आहेत, it was completely worth. So thank you for attending this session and asking your doubts and being so interactive. Okay, yes, okay, so we'll stop here today. आणि तुम्हाला जेव्हा पण काही डाउट्स असतील तुम्ही नेहमी मला अप्रोच करतात आणि तसंच अप्रोच करू शकतात. Yes.